चला फलंदाज पाठवायचे आपण त्वरित 3 गट संघ आणि आपला 12वा खेळाडू देखील स्कोररच्या बाजूला पाठवायचा आहे. पंढरी क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि फलंदाज आपण त्वरित पाठवायचे. चला चला सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय 3 गट संघाचे काय नाव गणेश आणि गणेश आणि गोपाळ अशी सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे 3 गट संघाकडून. भलेवाडी संघाकडून पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोट केला गेलाय महेंद्र. मागचे दोन्ही सामने आपण पाहिले अगदी लॉ स्कोरिंगच्या मॅचेस झाल्या गेल्या. त्या प्रकारची लॉ स्कोरिंगची मॅचेस ही होईल का? कारण भलेवाडी संघाचा विचार केला तर तितकीशी तगडी गोलंदाजी या संघामध्ये देखील आपण पाहतोय. सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू महेंद्रचा आपण पाहिला. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय पंचांनी. आजच्या दिवसात आपण पंचगिरी देखील पाहिली गेली आहे. चांगली पंचगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून. मेन पंच आपण पाहतोय संजू हिंदोळे मॅन फ्रॉम मेस्करवाडी. हा देखील चांगला चेंडू हाताळलाय महेंद्रने. निर्धाव चेंडू आला गेलाय. लेग पंच देखील आपण पाहतोय कैलास पांगारी मॅन फ्रॉम मेस्करवाडी. या दोन्ही पंचांच्या माध्यमातून पंचगिरी देखील चांगली पाहिली गेली आहे. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू होता. फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल मात्र जमिनीला दान केली गेली आहे. झेल सोडली गेली आहे फलंदाज गोपाळची. परंतु 2 धावा तत्पूर्वी त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी चांगली होताना आपण पाहतोय महेंद्र या गोलंदाजाची. पुन्हा त्या ठिकाणी झेल उडाली गेली आहे. पुन्हा झेल ड्रॉप. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 झेल सोडले गेलेत भलेची वाडी संघाकडून. 2 वेळा जीवदान मिळाले गेले या गोपाळ या फलंदाजाला. एक सिंगल धाव तर कंप्लीट केली गेली आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी चांगली या ठिकाणी पाहतोय महेंद्रची. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. विकेट आली आहे. पहिला गडी बाद होताना आपण पाहतोय 3 गट संघाचा. गणेश मात्र बाद झाला गेला. नौका फलंदाज रवाना केला जातोय. शरद पहिले षटक संपले गेले. धावफलकावरती धावा पाहतोय. 4 धावा लागल्या गेल्या. आता
गोपाळ ऑन स्ट्राईकला आलाय, नॉन स्ट्राईक एंडला शरद आणि दुसरं षटक घेऊन येतोय भलेवाडी संघाकडून. भलेवाडी गावची एक्सप्रेस अनंताला पाहतोय. पहिलं षटक चांगलं राहिलं गेलं महेंद्रचं. वाईट बॉल, पहिलाच चेंडू या ठिकाणी वाईट आला गेलाय. पहिल्याच चेंडूवरती मात्र दंडित केले गेले अनंताला. एक अवांतर धाव मिळाली गेली, 5 धावा धावफलकावरती पाहतोय. हे दुसरं षटक मार्गस्थ अनंताचं. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र शरद स्ट्राईक एंडवरती आला गेला. या महेंद्रचा विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली गेली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेल्या. अनंत आलाय गोलंदाजी मार्कवरती. एक चेंडू फेस केला गेलाय. या ठिकाणी प्रेरणा बॅटची लिडिंग एज लागली गेली होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. पुन्हा चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? पोहोचला नाहीये. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कृपया बाहेरून आवाज द्यायचा नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चेक केलं जाईल या ठिकाणी. पंच आपणच यायचंय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र मागणी केली गेली आहे फलंदाजाने. थोड्याच वेळात डिसिजन या ठिकाणी येईल, चेक केलं जाईल. पंच या ठिकाणी आपण पाहतोय, मेन पंच संजू या ठिकाणी चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात डिसिजन या ठिकाणी कळवलं जाईल. पंचांचा डिसिजन आलं गेलाय. नो चेंडू, नो बॉल असेल. थ्रो गोलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. योग्य डिसिजन या ठिकाणी आलं गेलं आहे. पंचांच्या निदर्शनास हा गोलंदाज आला गेला. या थ्रो गोलंदाज म्हणजे गोलंदाज बाद असेल. नो चेंडूची घोषणा झाली गेली आहे आणि 2 रन मात्र त्या चेंडूवरती धावले होते. 2+1 अशा या 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 चेंडू फेस झाले गेलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 10 धावा झाल्या गेल्यात. दुसरं षटक होतं अनंताचं, त्या ठिकाणी मात्र 2 चेंडू झाले. 4 चेंडू शिल्लक असतील. या षटकातले गोलंदाज वापरला जातोय पंढरी. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय गोपाळला, नॉन स्ट्राईक एंडला शरद असेल. पंढरीचा हा चेंडू गोपाळ पारा करतोय. जोरदार अपील झाली होतीये, परंतु एक चोरटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. अकरा धावा धावफलकावरती पाहतोय तीनगर संघाच्या.
या ठिकाणी पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली. आता मात्र झेल पकडली गेली आणि शरद या ठिकाणी बॅक टू द डग आउट होताना पाहतोय. चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली. पंढरीनाथने चांगला कमबॅक करून दाखवलाय. एक गडी तर महत्वाचा बाद केला गेला. शरद बॅक टू द डगआउट झाला. नौका फलंदाज आपण पाहतोय योगेशला प्रमोट केलं गेलंय. अजूनही सलामीचा फलंदाज गोपाळ स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी खेळतोय खेळपट्टीवरती. धावफलकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत आपण धावा पाहतोय 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ. पंढरीनाथ या गोलंदाजाने मात्र चांगला कमबॅक करून दाखवला गेलाय. योगेश हा फलंदाज नौका फलंदाज स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक खेळतोय. पुन्हा बॅटची लेटिंग आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली गेली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर धोक्याची घंटा वाजली गेली असती 3 गड संघासाठी. कारण सलामीचा फलंदाज होता गोपाळ. आता मात्र स्ट्राईक एंड वरती खेळतोय गोपाळ. स्टेप आउट होऊन फटका सजवला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पंढरीने केली आहे चुकी. झेल जमिनीला दान झाली गेली आहे. हे तिसरं जीवदान मिळालं गेलंय गोपाळ या फलंदाजाला आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. षटक संपलं गेलंय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. तिसरं जीवदान मिळालं गेलं ते गोपाळ या फलंदाजाला. कितपत महागात ठरलं जाईल हे जीवदान येणारा काळच सांगू शकेल. चौदा धाबा धावफलकावरती पाहतोय. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. जनार्दन गोलंदाजी मार्कवरती येतोय. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि झेल मात्र पकडला गेलाय. योगेश बॅक टू द डग आउट होतोय. अगदी स्लोअर गतीने चेंडू हाताळले जात आहेत भल्याची वाडी गोलंदाजांकडून. जनार्दन आला होता पहिल्याच चेंडूवरती. विकेट मात्र मिळवली गेली आहे. नौका फलंदाज रवाना केला जातोय. आपण पाहतोय सूरजला. या सूरजला कुठेतरी चांगली साजेदारी करून त्या ठिकाणी संयमी खेळी साकारावी लागेल. कारण समोर आपण फलंदाज पाहतोय गोपाळ जो एक सलामीला आलेला फलंदाज अजूनही एक क्रीज वरती खेळतोय. या गोपाळला जितकी स्ट्राईक मिळेल तितकं मात्र फायद्याचं असेल. तितका स्ट्राईक रेट त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल या गोपाळकडून. तेच काम करावं लागेल या सूरजला. अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता त्या ठिकाणी अंगयष्टीवरती चेंडू आदळला गेलाय. परंतु एक धाव त्या ठिकाणी जलद गतीने कंप्लीट केली गेली आहे. 22ची एक धाव आली गेली आहे आणि स्ट्राईक एंड वरती मात्र आलाय गोपाळ. जे काम करायचं होतं सूरजला ते काम मात्र या ठिकाणी करून दाखवले गेलंय. ज्या फलंदाजाला स्ट्राईक हवी होती तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती आणून दिला गेलाय. या गोपाळला कुठेतरी फटके सजवावे लागतील. निश्चितपणे या ठिकाणी चेक केलं जाईल. चेक केलं जाईल या ठिकाणी. डिसिजन पेंडिंग आहे. निश्चित नॉट आउट असेल.
नॉट आउट असेल हा फलंदाज. निर्धाव चेंडू आला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय म्हणजे चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजाचं राहिलं गेलंय. अद्यापपर्यंत मात्र शांत बसवले गेलेत फलंदाज तीन घरचे. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा अद्यापपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहतोय जनार्दनला. अगदी स्लोअर गतीचे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. फलंदाजांना मात्र शांत बसवलं गेलंय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय जनार्दन या गोलंदाजाचा. काय गोलंदाजी या ठिकाणी साकारली गेली साकारली जाते ती भल्याची वाणी संघाकडून. काय गुगलीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज जनार्दनने. विकेट आली गेली. त्रिफळा उडवला गेलाय. फलंदाज गोपाळ बॅक टू द डगआउट. यानंतरचा सामना असेल नागेवाडी बनाम गिरेची वाडी. दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नागेवाडी आणि गिरेवाडी दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. फोन करा. नौका फलंदाज रवाना केला गेलाय. परेश हा देखील सुंदर फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. गॅप झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवरती आलाय हा चौकार. षटक संपलं गेलंय. पंचांचा डिसिजन आलाय. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय आणि 19 धावा धावफलकावरती पाहतोय तीन घर संघाच्या. चला स्पीडअप घ्यायचंय. टीम मीटिंग नकोय. सुभाष आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक या इनिंग मधलं भलेवाडी संघाकडून सुभाषला पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र सूरज. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण पाहिली गेली आहे. भलेजवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळलं महेंद्रने, त्यानंतर पंढरीने, नंतर जनार्दनने आणि आता सुभाष आलाय. चांगली त्या ठिकाणी रणनीती आखून त्या ठिकाणी गोलंदाजी मात्र केली जाते भलेजवाडी संघाकडून. हा देखील चांगला टप्पा लेंथ बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय. काय उसळी होती या चेंडूवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळले गेले सुभाष या गोलंदाजाने. अगदी स्लोअर गतीचे चेंडू वारंवार त्या ठिकाणी हाताळले गेलेत भलेजवाडी या संघाच्या गोलंदाजांकडून. पुन्हा एक हा तिसरा बॅक टू बॅक चेंडू आलाय निर्धाव. पंच डिसिजन येत आहे विकेट. बॅटची लिडिंग गेज लागली गेली होती आणि विकेट आली गेली या तिसऱ्या चेंडूवरती. फलंदाज सूरज बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज आपण पाहतोय जैतू मैदानात रवाना होतोय. कुठेतरी एखाद दुसरा फटका मारणं मात्र गरजेचं असेल तीनगर संघासाठी, कारण धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय. मागचा सामना आपण पाहिला होता
अवघ्या 11 धावा त्या ठिकाणी या स्कोर बोर्डवरती होत्या. 12 धाव्यांचं टार्गेट होतं. त्या आधीचा सामना आपण पाहिला, मालेगाव संघाच्या 21 धावा होत्या, 22 धाव्यांचं टार्गेट होतं. आणि या सामन्यामध्ये देखील कितपत टार्गेट सेट केलं जाईल या ठिकाणी हलकीशी प्लेसमेंट मात्र आली गेली आहे. अवघी सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं अंतिम षटक सुभाष या गोलंदाजाचं आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली गेली आहे. अवघी 1 धाव खर्च केली गेली आणि 1 विकेट मात्र मिळवली आहे. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगली झेल पकडली गेली आहे. परेश या ठिकाणी मात्र बाद होतोय. म्हणजे चांगलं कमबॅक या षटकामध्ये देखील आपण पाहतोय. अवघी 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 2 विकेट्स मात्र मिळवले आहेत सुभाष या गोलंदाजाने. नौका फलंदाज रवाना होत असताना आपण पाहतोय सचिनला. अवघा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला सुभाष या गोलंदाजाचा. फक्त 1 धाव मात्र खर्च केली गेली आहे. काय गोलंदाजी मात्र राहिली गेली आहे भल्याचीवाडी संघाकडून देखील. अवघे लॉस स्कोरिंग मॅचेस मात्र 3 पाहतोय आपण. बॅक टू बॅक 3 मॅचेस झाल्या गेल्या. हा चेंडू देखील निर्धावाला गेलाय. म्हणजे टार्गेट राहिलं जाणार 21. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 21 धाव्यांची मात्र गरज असेल विजयासाठी भल्याचीवाडी संघाला. तत्पूर्वी मी अनाउन्समेंट करतोय, गिरेचीवाडी संघाचा कर्णधार आणि नागेवाडी संघाचा कर्णधार आपण टॉस विन साठी यायचंय. चला लगेच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. नागेवाडी संघाचा कर्णधार आणि गिरेचीवाडी संघाचा कर्णधार. तीनगर संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहे. हवेचा तूच सांग तूच सांग. ठीक आहे खेळा.
21 धाव्यांचं टार्गेट चेस करायचंय भलेजवाडी संघाला. सलामीची जोडी तर मैदानात पाठवली गेली आहे. पंढरी आणि सागर अशी सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानात रवाना केली गेली आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. स्ट्राइक एंडला आपण सागरला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला पंढरी. जो पंढरी KL राहुल सारखी फलंदाजी साकारतोय तोच पंढरी नॉन स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्क वरती आहे. सज्ज होतोय शरद हा गोलंदाज. सामन्याला होते सुरुवात. 21 धावेचं टार्गेट चेस करायचं आहे. शरद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना स्टार्टअप होतोय. पहिला चेंडू स्टेट ऑन द ड्राईव्हचा मारा केलाय. कार्पेटच्या साने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. या सिंगल धावेने मात्र खातं ओपन झालं गेले बनेजवाडी संघाचं. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज जर्सी क्रमांक 1 चा KL राहुल. म्हणजे पंढरी आलाय स्ट्राइक एंड वरती. पंढरीने फटका सजवलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. झेल जमिनीला दान केली गेली आहे पंढरीची. झेल सोडली गेली आहे. पंढरी सारख्या फलंदाजाची झेल मात्र सोडली गेली आहे. जीवदान मिळालं गेलं या पंढरीला. कितपत महागडा ठरला जाईल हा पंढरी पाहणं मात्र गरजेचं असेल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटची लिडिंग एज लागली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडविलाय. तत्पूर्वी मात्र एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. अशा या 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 21 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे. या म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण करणं मात्र गरजेचं असेल 3 गडी या संघाला. पुढचा चेंडू काय सुरेख वेगवान चेंडू हाताळलाय. अगदी ब्लॉक होल्ड पद्धतीचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू आला गेलाय. सागरला मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं या चेंडूवरती. हा देखील अतिशय वेगवान चेंडू होता. अगदी लेंथ पद्धतीचा हा चेंडू वापरला गेला शरद या गोलंदाजाने. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले गेलेत. हा देखील जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. अगदी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती देखील. 5 धावा धावफलकावरती पाहतोय भलेजवाडी संघाच्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिलं षटक तर संपलं गेले. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज काय नाव योगेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. दुसरं षटक हाताळतोय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय योगेशला. स्ट्राइक एंडला फलंदाज सागर. जो सलामीला गेलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळी करतोय. योगेश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता सागरचा. निर्धाव चेंडू आला गेलाय. सामना 88चा होणार कारण लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. पुन्हा फटका सजवलाय. कार्पेटच्या सायने मिडॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडविणार फेकणार. तत्पूर्वी मात्र एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा स्ट्राइक एंडला आलाय पंढरी. या पंढरीची एक झेल मात्र तुम्ही सोडली गेली आहे. तोच पंढरी या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती येतोय. आपले रंग उधळवेल का? आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. गिरकी मारली होती पंढरीने.
असफल राहिली गेली आहे. निर्धाव चेंडू आला गेला आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी दबावात टाकेल पंढरीला. या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि दुसरी झेल त्या ठिकाणी सोडली गेली आहे पंढरीची. ज्याप्रमाणे गोपालच्या 3 झेल सोडल्या होत्या त्याचप्रमाणे पंढरीच्या देखील 2 झेल मात्र त्या ठिकाणी सोडल्या गेल्या. 3 घर संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एक जीवदान मिळायला गेले. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. गोलंदाजी मात्र देखण्या स्वरूपाची होताना आपण पाहतो योगेशची. पुन्हा या ठिकाणी मिड ऑफला फटका सजवला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली आहे. चांगला थ्रो त्या ठिकाणी कॅरी केला गेला. या गोलंदाज योगेशने अवघी सिंगल धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली गेली आहे. 8 धावा धावपलकावरती पाहतोय भल्याची वाडी संघाच्या. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली होती. चुकी झाली आहे कीपर कडून आणि स्लीपरच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी झाली गेली आहे. एक सिंगल धाव आली गेली आणि षटक संपलं गेले. दुसऱ्या षटकाच्या अंती धावपलकावरती धावा लागल्या गेल्या तर 9 धावा. समीकरण आलं गेलंय. येणारे 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 12 धाव्यांमध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या गेल्या तर गोलंदाज 3 घरच्या गोलंदाजांनी. आणि आता समीकरण आले गेले. येणारे 12 चेंडू 12 धाव्यांची मात्र गरज असेल विजयासाठी भल्याची वाडी संघाला. या 12 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या जातील का? कारण तितक्या तिकडे स्वरूपाची मात्र गोलंदाजी राहिली गेली आहे 3 घर संघाकडून. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. पाहतोय गणेशला स्ट्राईक एंडला पंढरी. ज्या पंढरीच्या 2 झेल मात्र सोडल्या गेल्यात तोच पंढरी या ठिकाणी मात्र वारंवार जोरदार फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आला गेलाय. आता मात्र प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा निर्धाव चेंडू आला गेलाय. पूर्णपणे दबाव या ठिकाणी भल्याची वाडी टीम वरती येऊन ठेपला गेलाय. येणारे 10 चेंडू 12 धाव्यांची गरज. फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चुकी केली गेली. आलाय षटकार. क्षेत्ररक्षकाने चुकी केली गेली आहे. झेलचा अंदाज न घेता त्या ठिकाणी पुढे येऊन सरसावला. त्याच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू निघून गेला आहे. या षटकार. ही झेल जर घेतली असती तर काय त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी कमबॅक झालं असतं सामन्यामध्ये ते 3 घर संघाचं. हा देखील चांगला चेंडू आला आहे. योगेश या गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं या चेंडूवरती. 15 धावा धावपलकावरती पाहतोय. अजूनही 6 धाब्यांची गरज असेल विजयासाठी भल्याची वाडी संघाला. या ठिकाणी पंढरीचा ब्लास्ट होतोय. म्हटलं होतं पंढरीने आंब्याची एकतरी टांगळी मोडेल आणि त्या आंब्यावरती मात्र येतोय विजयी फटका. षटकार. लाजवाब फटका आलाय पंढरीच्या बॅट मधून. विजयी फटका आणि मॅच मात्र फिनिश करून दाखवली या पंढरीने आपल्या स्टाईल मध्ये. या ठिकाणी विजयी ठरली जाते भल्याची वाडी टीम. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोडस कौतुक. त्यांनी बॉलिंग केली ना. पंड्यांनी बॉलिंग केली आणि विकेट घेतली आणि या 2 षटकांना भडवळ संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भडवळ संघाचा कर्णधार आणि सर्व खेळाडूच
कृपया सहकार्य करायचं, आपण यायचंय.